चला भाऊ, मी लई दिवसाची कॅन्डलिंग नव्हती केली अंड्याची. आता कॅन्डलिंग करून घेतो. पहिले पिल्लं बी इथं सोडलेत मी आता. चला आता या अंड्याची कॅन्डलिंग करून घेतो. जसं तुम्हाला माहिती आहे, हे अंड एक आणि हे जे अंड एक टर्कीचं अंड आहे. बाकीचे हे जे अंडे आहेत ना, हे सगळे बदकाचे अंडे ते 5. चला आता करतो कॅन्डलिंग मी सुरू. एवढं इथं हालतं पण आहे. एवढं तू आहे तिकडं. हे बदकाचं अंड आहे. बदकाच्या अंड्यात अजून पिल्लू बनतंय, तयार होतंय. कशा शिरा आहेत बघा त्याच्या. बापरे. यातलं भ्रूण स्लीप करतं का काय कळा ना मला. हाला नसते. इतके दिवस डायरेक्ट नळाने आंघोळ करू काय वाटत नव्हतं. आता गरम पाणी ठेवावं लागत आहे भाऊ. थंडी सुटायला लागली आता. कालपासून आहे ना, सकाळपासून जे पाऊस चालू आहे अजून का थांबा. बुरबुर बुरबुर चालूच आहे. काय आहे? हा, कोंबड्या द्या सोडून. हा सोडा ना. चला, काढलं सगळं. कमी निघलं का? कस काय एवढं? अरे देवा. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. बघा आता पक्षी आहे ते कोंबड्या आहे ना, लागले ते फुलं खायला त्या झाडाची. सगळे घ्या ते. आता गौरे तू इकडं वय बरं. इकडं वय बरं तू. त्यांना खाऊन दे. चल इकडं आपलं. चल इकडं. चला आपलं. वा इकडं. हो इकडं. बाबा थोडी बाजरी द्या ना. बाजरी इकडं टाकतो यांना. हे राजहंसला आरडू राहिलेत. ते गेले बाबाकडले की ते बाजरी खायला. गौरी काय विषय? गौरीला गुड न्यूज आहे वाटतंय. मला तर वाटतंय असं त्यावेळेस राहिली वाटतंय गाभण, असं मला मनातून वाटतंय. कारण की अजून काय आरडली नाही. 20 दिवस तर झालेत आता कंप्लीट. आता उद्याचा एक दिवस आहे फक्त. काय माहिती आज उद्याच्या याच्यात राडा होतो काय नाही झाला तर मग राहिली गौरी फायनली गाभण. कोणाला टाकू? चला चला चला. हेर हेर हेर. चला रे चला, तुम्हाला इकडे टाकू. चला चला इकडे. चल बंडे. चल 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 वा. चल गोल्या. कुत्रे आले का बाहेर पडते. चल इकडे खेळ. चल चल इकडं. इकडे चल. चल हेर. पाऊस 2-4 दिवस आहे. खुरपणी झाली आता सगळी अशीच. बाबा पाळी मारायची होती ती पण राहिली आता वरच्या वावरात. का घ्यावा मारून पावसात. हा लगेच चिटकन ते तर होईनच. चला लेमन ट्री घेऊ आज. घ्यायला फक्त आत गेलो होतो मी तर या गौरी घुसली पण बाजरी पण खाल्ली. राजहंसला बी काढून दिलंय बाहेर. काय गौरी आहे सगळी खाली बाजरी. ते राजहंसला दिलं एखाद्याला बरं चिमटीला नाही. हो बाहेर कशी बघ ती. काय लाडात न घेऊ मला तू. वय तिकडं. तिकडं वय तिकडं बाहेर वय. कसं खोलीन बघा आता. शिंगातलं उघडीलं निघालं बाहेर. ये याच्यात लय हुशारी. हा याच्यात लय हुशारी. पैशाचे किती हे झालेत पिल्ल तयार. बापरे 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 किती अड्यावानी पिल्ल झालेत हो तयार. हो
तर चाललोय जरा खाली चक्कर मारायला. काय हालत आहे बाबा गवताची पिपळाच्या वावरात. लय मोठं गवत झालंय. ते काँग्रेस आहे ना कपाशीच्या वर चाललंय. तशी कपाशीला मस्त वाढ लागली बरं का. ते काँग्रेस वापसा होस तर आता तेच कुठं नाही. आजी म्हणतात खुरपून घ्यायचं आहे ते. तिथं जर रोटा मारला आणि ते परत खाली दबून बसन. आता रोटा मारायला खुरपायला वापसाच व्हायना. आता ह्यो कालपासून चालू आहे. तरी 2-3 दिवस एकदम कडक ऊन पाहिजे. जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा पाऊस पाहिजे होता. आता पाऊसच झालाय तर आता वापसा व्हायना. आता पाऊस नको झालाय. असे उलटे कामं चाललेत सगळे. नको भाऊ पाऊस असू द्या. बघा बिजात किती गवत झालंय आता येड्यावानी नुसतं. बापरे किती गवत आहे बापरे. कपाशी पण आता उठून दिसायला लागली सगळी. काँग्रेस आलं कपाशीच्या लेवलला आता एकदम. ये ना खरडून आहे ना इकडून पास मारून घेतली होती ती इथूनच आली. रोटा जर असा आला ना रोटा सगळा असा चालला असता मस्त. काय चला आता नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस रोटाच मारणार आहे मी आता इथे सगळा. कालच्या वावरात तर जायची हिंमतच नाही माझी. कारण की बघा पाय किती भरायला लागलेत. एकदम जड झाली चप्पल जड. मस्त वातावरण आहे पण काही विषय नाही. एकदम वातावरण. भाऊ म्हणलं चप्पल भरली थोडं हे कराव काढावं तर हे बघा पायाची हालत अजून दुप्पट भरलेत भाऊ. पाय सगळा विषयच गंभीर आहे. चप्पलचं वजनच वाढलंय. एकदम हलकी चप्पल होती. कोकिळ कसा पावसाला बोलवतोय. ₹30 किलो खायची बाजरी. आत्ता मम्मीने त्यांनी आणली. अयो काय पावसाळी चेक पण मम्मी. कसं आहे ते करा दळण. चला मग आज बाजरीची भाकर खाऊ आपण. चांगली त्याच्यात काहीच नाही जाणार. मग अशी विकतची अशीच असती चांगलीच असती. काय भारी अडे. भारी स्वाद आहे. स्वाद भारी आहे. हे काय आहे जिलेबी वडापाव आणला काय. वा 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 मस्त काम झालं. कामच भागला आता आपलं. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. ओके बाय.